चला तर मग भाग दुसरा आपण पाहूया. राज्याभिषेक सोहळ्याची तयारी झालेली आहे. आपले राजा पालखीत बसले आहेत आणि निघाले आहेत त्यांच्या राजगादीच्या दिशेने. आपण पुढच्या सोहळ्याचा आनंद बघू शकता. हेच ते दृश्य म्हणजे बघवण्यासाठी आमचे डोळे आतुर झाले होते. तुम्ही आता बघू शकता हे बाळ शिवाजी आहेत जे आपल्या वडिलांच्या खांद्यावरती येऊन असे सुंदर असे प्रदर्शन करतात. आणि हे आपले जे महाराज आहेत ज्यांची मूर्ती आपण जी बाहेर विराजमान केली आहे त्याचा आनंद लोक फोटो घेऊन काढतात. आपले हे बाळ शिवाजी दोन आहे जे सुंदर अशा तलवारी घेऊन मिरवतात. त्यांचा आनंद बघून मला आपल्या बाळ शिवाजी राजांची आठवण येते. ते सुद्धा असेच आपल्या वडिलांच्या खांद्यावरती रमले असतील, पण त्यांना तो योग आला नाही आला हे माझ्या लक्षात नाही आहे. कारण त्यांच्या वडिलांसोबत त्यांचं अंतर खूप असं युद्ध आणि राजकारभारामुळे खूप लांब असायचं. आपले राजा बघा थाटामध्ये असे पालखीत बसून चालले आहेत. या ठिकाणी आपली पालखी पुढे सरकून आपण आता पालखीच्या मागोमाग जाणार आहोत. व सगळ्या धारकऱ्यांच्या व जे आपले मावळे आहेत जे गडासाठी व आपल्या या योजनेसाठी अखंड दिवस रात्र मेहनत करून हा जो आपला किल्ला आहे तो सजवला आहे, आज त्यांना ही सुद्धा मान आहे. हे बघा आता आपण बघतोय की पालखी सोहळ्याच्या पाठी आपण उभा आहोत आणि पालखी समोर चालली आहे. काही लोक आहेत जे ड्रोनच्या माध्यमातून ते दृश्य टिपण्याचा प्रयत्न करतात. मी आपल्या माझ्या मोबाईलमधूनच तुम्हाला हे दृश्य टिपून हे असं सुंदर जोरात या ठिकाणी चालू आहे. आता आपल्या राजाच्या राज्याभिषेकाचा वाजन व गाजन करून अशा प्रकारचं लेझिमच्या तालावरती असा ठेका धरून सुंदर असं एक दृश्य आपण अनुभवतोय. कोणी काय पेटवलंय रे? अरे बाबा ही तू दुःख आहेत. हो गाड्यांनो, ही आपल्या रायगडावरची दुःख आहेत. हा जो नजारा आहे तो बघून मला खूप आनंद होतोय आणि तुम्हाला सांगण्यात खूप आनंद होतोय की जगदीश्वराचं मंदिर यातून दिसतं आपल्याला बघण्यास. बघू शकता अशी ही पेटवलेली नसून ही आपली दुःख आहेत आणि या दुकानमध्ये आपले मावळे धारकरी व सर्व जनसमुदाय या ठिकाणी आपल्याला एकत्रित बघायला भेटतोय. बघा आणि आनंद लुटाय आपल्या रायगडावरती. ही वाट पकडते आम्हाला तर पुढून एंट्री नाही भेटली म्हणून आम्ही बाजूच्या गणपती दरवाजातून आत शिरलोय आणि आत शिरून आपल्या राज्याभिषेकाचा सोहळा आनंद हा बसून आम्ही अनुभवणार आहे. चला तुम्हाला मी दाखवतो राज्याभिषेक सोहळा समोरून कसा दिसतो. हा जनसमुदाय आपल्यासाठी व आपल्या राज्यासाठी आलेला आहे आणि सुंदर असा क्षण डोळ्यात टिपण्यासाठी आपल्यासाठी सरकारने ही टीव्ही लावलेली आहे. या टीव्ही मधून आपल्याला राजाचं स्वागत व सर्व पूजेची तयारी व राज्याभिषेक आपल्याला पाहता येणार आहे. चला तर आपण पुढे बघूया. राज्याभिषेक सोहळा पार पडतोय.
आमच्यासारखे शिवभक्त या ठिकाणी खरोखर मंत्रमुक्त होत असतो ते आमचे राजपुरोहित स्वामी, त्यांच्यावर आलेले आमचे गुरुवर्य धारेश्वर महाराज असतील, वाई पट्टणकर महाराज असतील, या सर्वांचा आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी मिळत असतो. निश्चितपणे हा संगम आहे आणि या संगमातनं आजचा हा सोहळा संपन्न होतो. मी स्वामीजींना विनंती करतो की आपण आता या प्रमुख सोहळ्याच्या सांबवे नमः पार्वतीपतये शिव हर हर. आवाज येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हर हर महादेव म्हटले, लक्षात ठेवा. सांबवे नमः पार्वतीपतये शिव हर हर. सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. धारेश्वर महाराज की जय. सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय. राष्ट्रमाता जिजाऊजी, छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय, धर्मवीर शंभूराजे, धर्मवीर शंभूराजे, माझे कुलदैवत, माझे कुलदैवत, माझे कुलगुरु, माझे कुलगुरु, माझी कुलदेवता, माझी कुलदेवता, माता, माता, राष्ट्रमाता भारत माता, राष्ट्रमाता भारत माता, राष्ट्रमाता गोमाता राष्ट्रमाता गोमाता यांना साक्ष ठेवून, यांना साक्ष ठेवून मी शपथ घेतो की मी शपथ घेतो की माझ्या पूर्व पुण्याईने माझ्या पूर्व पुण्याईने आणि माझ्या आत्म्याच्या इच्छेप्रमाणे आणि माझ्या आत्म्याच्या इच्छेप्रमाणे सनातन हिंदू संस्कृतीतील सनातन हिंदू संस्कृती या पवित्र कुलामध्ये या पवित्र कुलामध्ये माझा जन्म झालेला आहे. माझा जन्म झालेला आहे. दया, क्षमा, शांती, शांती ही त्रिसूत्री घेऊन ही त्रिसूत्री घेऊन मी सकल जीवांचा सकळ जीवांचा आदर गौरव करतो. आदर गौरव करतो. तरीही मी मी अशी शपथ घेतो की अशी शपथ घेतो की ज्या स्वराज्याबद्दल या स्वराज्याबद्दल छत्रपतींनी पराकाष्ठा केली, पराकाष्ठा केली त्या त्या हिंदवी स्वराज्याचे रक्षण करेन. त्या हिंदवी स्वराज्याचे रक्षण करेन. मी अशी शपथ घेतो की मी अशी शपथ घेतो की यापुढे या देशात माझ्या देशाविरुद्ध, माझ्या देशाविरुद्ध, माझ्या धर्माविरुद्ध, माझ्या धर्माविरुद्ध, माझ्या संस्कृतीविरुद्ध, माझ्या संस्कृतीविरुद्ध, माझ्या संप्रदायाविरुद्ध माझ्या संप्रदायाविरुद्ध किंवा माझ्या बंधू भगिनींविरुद्ध माझ्या बंधू भगिनीविरुद्ध कोणतेही कृष्णकृत्य कोणतेही दुष्टकृत्य मी सहन करणार नाही. सहन करणार नाही. कोणत्याही प्रकारचा अतिरेक कोणत्याही प्रकारचा अतिरेक मी सहन करणार नाही. मी सहन करणार नाही. मातो रक्षण, मातो रक्षण, बंधू भगिनी रक्षण, बंधू भगिनी रक्षण, गो रक्षण, गो रक्षण ही माझी जबाबदारी राहील. ही माझी जबाबदारी राहील. माझ्या धर्माचा, माझ्या धर्माचा, माझ्या देशाचा, माझ्या देशाचा, माझ्या भगिनींचा माझ्या भगिनींचा रक्षण करणं ही माझी जबाबदारी राहील. ही माझी जबाबदारी राहील. गड, किल्ले, पर्वत, नद्या, डोंगर, त्याचबरोबर मठ मंदिरे आणि माझ्या धर्माच्या पवित्र संस्थांचं रक्षण करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. कोणत्याही प्रकारचा जिहाद सहन करणार नाही. मी नेहमी शिवशंभूंच्या हिंदवी स्वराज्याच्या आणि हिंदवी संस्कृतीच्या पवित्र परंपरेचा आदर गौरव करेन. त्याप्रमाणेच आचरण ठेवीन. सदाचारस्य प्रियः या नात्याने मी छत्रपती शिवराय आणि संपूर्ण जगाचे जगत पितर असलेले शिवपार्वती यांची साक्ष घेऊन शपथ घेतो की मी माझ्या धर्म संस्कृती मातृभूमी गोमाता
दिसणाऱ्या सर्व मातांच्या माझ्या नजरेत दिसणाऱ्या सर्व मातांचा संरक्षणासाठी सदैव तत्पर राहील. सदैव तत्पर राहील. हे परमेश्वरा, हे परमेश्वरा, हे शिवराय हे शिवराय, आणि माझ्या पूर्वजांनो, माझी पूर्वजांनो, माझ्या धर्माच्या रक्षणासाठी माझ्या धर्माच्या रक्षणासाठी आपले अनंत आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो. माझ्या पाठीशी राहो. हर हर महादेव. सर्वांनी आपल्या जागेवरती बसून घे. पण सर्वांनी शांतता पाळायची आहे. इतर कोणत्याही प्रकारची चर्चा करू नका. नमस्कार करून त्या ठिकाणी बसून राहायचंय. प्रथम यजमान दाम्पत्य पळीने पाणी 5 पळ्या पाणी तामणामध्ये सोडायचंय. पळीने पाणी 5 पळ्या पाणी तामणात सोडा. मंत्र पादोदक प्रसाद इत्यष्टवर्णांच ज्ञान प्राप्त रजम वीर शवंदादा गुरु परंपरागतस्य आद्य वर्णान्वितम पलाशदंड ताम्रकमंडलो दारुक शाखा शिवाजी महाराजाना वेदोक्त विधीना राज्याभिषेक भवत तस्य पावन स्मरणार्थम परम पूज्य राष्ट्रसंत श्री अष्टोत्तर शत षटस्थल ब्रह्मे श्री नीलकंठ शिवाचार्य महास्वामी तथा महोदया रविशंकर शिवाचार्य महास्वामी तथा आदिराज बाबा महास्वामी दिव्य पावन सानिध्य मध्ये राजपुरोहित प्रकाश स्वामी प्रमुखत्वे ओम श्री पंचाक्षर माहेश्वर जंगम महोत्सवे दुर्गराज रायगड शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितेः कोकण कडा मित्र मंडलस्य च संयुक्त विद्यमानेन सर्वेषां शिवराज्याभिषेक महोत्सवस्य उत्तमरीत्या निर्विघ्नतया पारं गमनार्थं महाराष्ट्र शासन उत्तम बल शक्ति राज्य संस्थापनार्थं धर्म रक्षणार्थं गोमाता संरक्षणार्थं शिवछत्रपतेः स्मरणं राज्याभिषेक विधि क्रियामाणस्य श्री शिवछत्री शिव छत्रपति पदकमलार्थं राज्याभिषेक कर्म अहम करिष्ये. जे जल आहे ते जल तामणामध्ये सोडून द्यायचं. एक लक्षात या ठिकाणी आता आपण मारदानी खेळ बघणार आहोत. हे मी तुम्हाला दाखवतो मोबाईलवर करून बघा. या ठिकाणी अशा रणरागिणी आहेत. या सुंदर असं प्रदर्शन करून दाखवतात आपल्या कला आणि वाजंत्री पण मस्त असे त्या तालावरती नाचवतात. आपली जी हलगी आहे महाराष्ट्राची शान, खूप आनंद होतो हे सगळं बघून. ती उंच अशी काठी खांद्यावर पेलवायचं काम करतात हे आपले पैलवान. बघू शकता सुंदर अशा प्रकारचे असे वाद्य नृत्य या ठिकाणी सर्व काही आपल्या राज्याभिषेकाच्या दिवशी सोहळा असा आनंद घेत आहेत. आपले धारकरी आहेत, सर्व मित्रमंडळी, सर्व जाती धर्माची लोक आपले या ठिकाणी आपल्या राजाचं राज्याभिषेक आनंदाने साजरा करतात. व अशी कला सादर करतात जेणेकरून आपली परंपरा रूढी या जपून व पुढे पारंपरिकरित्या चालल्या पाहिजे. खूप खूप धन्यवाद आहे या धारकऱ्यांचे व आपल्या सर्व शिवमावळ्यांचे जो आनंद घेण्यासाठी एवढ्या जणांचा जमाव आपल्या रायगडावरती आणतात. शिवकालीन बाजारपेठ अशी म्हटली जाणारी ही बाजारपेठ
या ठिकाणी बघू शकता जनसमुदाय खूप भरपूर आलेला आहे आणि या ठिकाणी कॅम्प टेंट्स सर्व आपले महाराष्ट्र पोलीस आपल्या सेवेसाठी व आपल्या सुरक्षेसाठी उभे आहेत. जणू हे खरं आपले मावळेच आहेत. बरोबर आहे मित्रांनो, पोलिसांच्या रूपात हे खरंच आपले मावळे आहेत जे आपले शिल्लेदार म्हणून आपली सेवा करतायत व आपले रक्षण करतायत. खूप उपकार आहेत त्या लोकांचे आपल्यावरती. आणि आपण आता जे ठिकाणी आपण चाललेलो आहोत ते ठिकाण म्हणजे आहे आपल्या महाराजांच्या समाधीकडं. या समाधीकडे जाताना डोळे अक्षरशः भरून येतात आणि सांगायला सुद्धा बरं वाटत नाही की या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी चालतोय आज जर असं पूर्ण 100 वर्ष जिवंत असते किंवा आपले छत्रपती संभाजी महाराज हे 100 वर्ष जगले असते तर आज इतिहास भारताचा काहीतरी वेगळाच जणू असता. हे सह्याद्री, हे पर्वतरांगा, या सर्व अशा दृश्यांमुळे आपले जगदीश्वराचं मंदिर आपल्याला सुखद आणि सुविधाने आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी सर्व जे आलेले मावळे आहेत आणि महिला वर्ग या सर्व आपल्या राजांच्या समाधीचे दर्शन घेऊन व रायरेश्वराचे दर्शन घेऊन या ठिकाणी काही जण निवांत पडलेले आहेत. या ठिकाणी आनंद बघताना घेऊ शकतात. हे जे वाजंत्री आहेत हे आपल्या विरंगुळा करण्यासाठी आपले महाराजांच्या किल्ल्यांवरती आराम करतात. या दिशेने बघू शकता की महाराजांचा राज्याभिषेक सोहळा चालू आहे आणि या ठिकाणी आपले हे वाजंत्री मंडळी वाजून आपलं मनोरंजन करतात स्वतःचं. खूप छान, मला बघून खूप आनंद वाटला. चला तर आपण जाऊया रायरेश्वराच्या मंदिराकडं आणि पहिलं आपण रायरेश्वरचं दर्शन घेऊ आणि पुढे तुम्हाला मी महाराजांच्या समाधीचंही दर्शन देईल. आणि कारण तिथे जर मोबाईल अलाउड असेल तर मी नक्कीच तुम्हाला दर्शन करून देईल. तुम्ही कंटिन्यू राहा, बघत राहा. सरकारचं एक कौतुक आहे, अशा प्रकारचे फिल्टर्स पाण्याच्या पिण्यासाठी वापर ठेवलेले आहेत. बघू शकता हे आपला गड. लाईन या साईडला लाईनीने जाऊन दर्शन घ्यायला. हेच आपलं जगदीश्वराचं जे मंदिर आहे. या ठिकाणी आपले राजे युद्धाच्या अगोदर पाया पडून आणि युद्धाला सुरुवातीला जाताना याचे दर्शन घेऊन युद्धाचे मार्गीच लागायचे. हे बघणं आणि अनुभव करणं खूप जगातील सर्वात मोठं सुख आहे माझ्यासाठी. आपणही या अनुभव घ्या. याचा अनुभव खूप निराळा आहे. हे मंदिर नसून हे स्वर्गच आहे मला असं वाटतं. या ठिकाणची जी वस्ती आहे, या ठिकाणी महाराज राहत असतील तेव्हा काय दृश्य असेल बघण्यासारखं. बघू शकता आपल्या मंदिराचे या खिडक्या आहेत व दरवाजे. हे बांधकाम खूप बघून असं मला गहिवर झालं. या ठिकाणी जर जातीची लढाई नसती तर या नंदीचं काय, या नंदी बाबाचं काय की यांनी पाप केलं की याची मुंडकी छाटण्यात आली. मला खूप दुःख वाटतंय हे सगळं बघून. पण असो, आपल्या राजाच्या ज्या जुन्या आठवणी आहेत या ठिकाणी आपण बघू शकता. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी येऊन राज्याभिषेकची सांगता करतायत. खूप अनुभवल्यासारखं वाटतंय. माझा राजा जर आज जिवंत असता तर काय अनुभवायला भेटलं असतं आणि काय आज राज्याची परिस्थिती असती हे खूप डोळ्यासमोर अनुभवायला येत आहे. आता या ठिकाणी पावसाचे वातावरण झाले असं वाटतंय मला. त्यामुळे आम्ही मार्गस्थ होतोय आणि पुढच्या गोष्टीसाठी आपण तयारी करतोय की आपल्याला जाण्यासाठी जो मार्ग आहे तो आपल्याला निवडायचा आहे. या ठिकाणी भरपूर मार्ग आहेत पण आपल्याला काहीतरी वेगळं ॲडव्हेंचर करायचं आहे म्हणून आपण या मार्गाने जाणार आहोत. आपण हा जो दुसरा भाग बघत आहोत की राज्याभिषेक सोहळ्याचा, या सोहळ्याचा आनंद तुम्ही आल्यानंतर घेऊ शकता आणि बघू शकता हा सुंदर नजारा. आपण आता उतरतं का घेतोय कारण सर्वांना या रायगडाच्या दर्शनाचा अनुभव घेता यावा
मी तुम्हाला काही म्हणून explore या करू ठिकाणी शकतो. आपण आज पण मी जमवलेलो होतो नक्कीच प्रयत्न आणि करेन सर्वांना तुम्हाला आनंद कधीतरी घ्यावा गडावर याचा आणल्यानंतर म्हणून details सांगू. सगळ्यांना वरती येण्याची संधी भेटावी व काहींनी करेन की तुम्हाला बघून सगळं झाल्यानंतर details खाली उतरायची तयारी सुद्धा आता सध्या करायची राज्याभिषेक आहे. लागला या तर ठिकाणी सुंदर असा राज्याभिषेक नजारा सोहळा बघून करून झाल्यानंतर व आपल्या आपल्याला हा आपला दुसरा भाग संपवण्याचा हे जे खंत समाधी वाटते, आहे, या पण आपण समाधीचं तिसराही आणि भाग घेऊन येणार आहोत जगदीश्वराच्या आणि या मंदिराचं तिसऱ्या भागामध्ये आपण दर्शन या घेऊन आपण रायगडच्या निघणार पर्वत आहोत. रांगांमधून आणि उतरणार असाच आपला आहोत. plan आहे. हे तुम्ही कंटिन्यू राहिलं तर आपल्याला नक्की बघायला भेटेल. आणि या ठिकाणी बघू शकता आराम करण्यासाठी या ठिकाणी काही आपले धारकरी व काल दमलेले जे आपले मावळे आहेत हे निवांत विश्रांती घेत आहेत व या सह्याद्रीच्या पर्वत रांगांचा अशा हवेचा अनुभव घेत आहेत. खूप सुंदर असं इथं आहे बघण्यासारखं. तुम्ही नक्की या आणि भेट द्या. या व आपल्या मजबूती मराठ्यांनी जी टिकवली ते हे आपले सह्याद्री पर्वत. दाखवण्याचं तात्पर्य एकच आहे की तुम्ही असे जे सोहळे सण असतात तुम्ही नक्की येऊन भेट द्या आणि बघा खूप चांगला मला अनुभव येईल. आपल्या राजाच्या राज्याभिषेकचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी काही वाजंत्री मंडळी आपलं वाजून आपलं मनोरंजन करतात. आम्ही पण सुद्धा त्यांच्यासोबत तालावर ठेका धरलाय आणि आपल्या या राज्याभिषेकचा सोहळा चला. त्यामधलं एक नृत्याचा आनंद लुटल्यानंतर आता ठिकाण आपण पुढे जाणार दाखवतो. आहोत. ज्या ठिकाणी आपली रणरागिणी जी हिरकणी आहे आपल्या बाळाला दूध पाजण्यासाठी ज्या ठिकाणाहून उतरली ते ठिकाण आता तुम्हाला दाखवतोय. ते टकमक टोक याच ठिकाणावरून आपल्या बाळाला दूध पाजण्यासाठी आपली माय जी उतरली आणि या कडेला नाव सुद्धा दिलं जे हिरकणी बुरुज असं म्हटलं जातं. याच ते ठिकाण जे आपल्या रात्रीच्या अंधारामध्ये काळोख्यामध्ये आपल्या बाळाला दूध पाजण्यासाठी माय जी उतरली या हिरकणी गडावरून हेच ते ठिकाण आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी. पुढे तर जाता येणार नाही कारण पोलीस बंदोबस्त असल्यामुळे कदाचित आपल्याला जाऊ देणार नाही. चला तर आपण मी तुम्हाला कंटिन्यू राहा, मी तुम्हाला समोरचं दृश्य दाखवतो. इसमें दिसत नाही वाटतं. मला नेटवर्क आलं इंटरनेट ऍक्च्युली झालं आता नेटवर्क पण नाही आहे तिथे. पटकडे पण आम्ही जरा कठीण रस्त्याने उतरलो. काय ढकवाले पाठी पाऊस पडला तर अजून खूप मजा येईल. इथेच थांबा पुढे नका जाऊ.
आपल्याला टायमाचं महत्त्व म्हणून आता आपण इकडून गडाच्या इथून खालून उतरतो. इथून आपल्याला टायमाची पाबंद आहे त्याच्यामुळं आता इथून शॉर्टकटमधून उतरतो आहे. सो कदाचित जुना हा मार्ग असावा असं मला वाटतं. चला तर मित्रांनो, आता आपण निघण्याचा मार्गस्थ करत आहोत. या ठिकाणी आपल्याला थोडं कठीण रस्ता आपण निवडला आहे. आपण तर सोप्या रस्त्याने तर नेहमीच जात असतो आणि तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे आता हा दुसरा भाग इथेच संपतोय. आपण तिसऱ्या भागाला लवकरच भेटू. चला सबस्क्राईब करा चॅनल.